जनतेला काय आवाहन करणार? जनतेला माझं एवढंच आव्हान आहे, आत्ता निवडणुकीला एक 7 ते 8 दिवस राहिलेत. 25-30 वर्ष आपण या सगळ्या प्रक्रिया आजपर्यंत पाहत आलोय संदीप भाऊ. सगळे उमेदवारांचा अनुभव आपण घेतलाय, सगळं झालंय. पण आज हे तिन्ही उमेदवार सुशिक्षित आहेत, कामाचे आहेत, त्यांना कामाचा प्रशासनाचा अनुभव आहे आणि विशेषतः हे तिन्ही उमेदवार त्यांचं ते काम करणार आहेत. म्हणजे सुनीताताई निवडून आले तर त्यांचे मिस्टर जे प्रशासनात काम करतात ते काम पाहायला येणार नाही. नीलम निवडून आली तर तिला सरपंच पदाचा प्रशासनाचा अनुभव आहे. कमलताईला 10 वर्षाचा अनुभव आहे. उत्कृष्ट सरपंच, उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. हे तिन्ही उमेदवार स्वतःच्या मनाने त्या काम करणार आहेत. जो काही लोकांचा तळागाळातला विचार आहे तो घेऊन काम करणार आहेत. म्हणून त्यांना तुम्ही संधी द्या आणि येत्या 7-8 दिवसात हे सगळं, आता चांगली परिस्थिती चांगली आहे आज पॅनलची आमच्या, पण 7-8 दिवसात पैशाचा प्रचंड पाऊस, प्लॅनिंग झालेत, याद्या गेल्यात, जसं आता डबे पिशव्याचं झालंय ना. पण ह्याच्यावर तुम्ही भुलू नका, मत देऊ नका. तुमचं एक जे मत आहे ना, हे फार महत्वाचं आहे. 5 वर्षातून एकदा मतदान करण्याची आपल्याला संधी येते. ते मत जर तुमचं चुकीचं गेलं ना, तर 5 वर्षात तुमचा डोक्यावरचा हंडा 25 वर्ष तर आलाच नाही खाली. रस्त्यांची अवस्था फक्त व्हिडिओ फोटो पुरत्या मर्यादित राहिली आहे तशीच आहे. जे काही बाकीचे जे तुमचे महत्वाचे प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहे संदीप भाऊ, नाही काही फक्त फोटो आणि व्हिडिओनी प्रश्न मिटणार नाही. त्याला तुम्हाला थोडा अभ्यासच पाहिजे, प्रशासनाचा पाहिजे, ते प्रश्न मांडले गेले पाहिजे शासन दरबारी. इथं केवळ जनतेची मतं मिळवण्यासाठी आम्ही जे काही गोष्टी करू हे काही महत्वाचं नाही. आता मला एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला, तर पोलीस येतात, पंचनामा करतात. तिथं आरडाओरडा करण्याची लोकप्रतिनिधीला गरज आहे का? अजिबात नाही. ठीक आहे, अन्याय होत असेल तर केला पाहिजे. समजा एखाद्याचं बकरू मेलं, कोंबड्या मेल्या, तिथं फॉरेस्ट ऑफिसर येतो, पंचनामा करतो, त्याला मदत मिळते. तिथंही काही विशेष असं तुम्हाला खूपच त्या लोकांसाठी दाखवावं लागत नाही. पण ह्या गोष्टी केवळ आणि केवळ लोकांची भावनिकता मिळवायची आणि हे ते गोष्टी थांबल्या. म्हणजे मी कोणावर टीका करत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे या मतदारसंघाची. किंवा आता बनकर फाट्यावर आमची महिला जाते, किती भयंकर त्या दिवशी अपघात झाला, किती भयंकर आहे हो. 3 वाजता उठायचं, 5 वाजेपर्यंत पाणी व्हायचं डोक्यावर, जिथून असेल ते विहीर, बोरवेल. 5 वाजता आवरायचं, मुलाबाळांचा स्वयंपाक करायचं, सगळं करायचं. पिकअपमध्ये 40-40, 50-50 बकऱ्या भरल्या जातात ना, तशा आमच्या महिला भरल्या जातात बरं का. आणि त्या बनकर फाट्यावर जातात, दिवसभर दुसऱ्याच्या शेतावर बांधात काम करतात, संध्याकाळी 8-9ला त्या घरी येतात दमून. काय ते कुटुंबाची म्हणजे विचार करवत नाही अशा अवस्था. आणि त्यांना तुम्ही काय देता? त्यांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देत नाही. त्यांना पंचायत समितीच्या, आमच्या बचत गटाच्या योजना आहेत, उमेद सारखे संस्था आहेत, त्यांचं तुम्ही शिकवत नाही. कुठं त्याचा रोजगार मेळावा घेतला जात नाही. त्यांना तुम्ही देता पिशवी आणि डब्बा आणि जावा. ही परिस्थिती. म्हणजे तुम्ही मतं तुम्ही निवडणूक आली म्हणून तुम्ही विकत घ्यायला लागले का? लाचार करायला लागले मतदार. हे चुकीचं आहे ना. आज महिला आमच्यापाशी बोलतात, त्यांनाही वाईट वाटतं. ठीक आहे, आता येणारा लाभ कोणाला नको असतो? उद्या एखादी गोष्ट मिळत असेल तर साहजिक घेणं ते स्वभाव आहे एका माणसांचा. पण त्याच्यात आमूलाग्र बदल होण्यासाठी, शाश्वत बदल होण्यासाठी काय भूमिका आहे तुमची? हाय कागद. आजही प्रचारात आमचे उमेदवार विकासावर बोलतात, आमचे उमेदवार व्हिजनवर बोलतात, आमच्या उमेदवारांकडे दृष्टिकोन आहे. समोरचे उमेदवार काय करतात? खुशी खुशी खुशी. हे काय? याच्यावर निवडणूक आहे का संदीप भाऊ? तुम्ही पत्रकार आहे, तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. तुम्ही मला ते प्रश्न तुम्हाला माहिती आहे काय विषयावर विचारले पाहिजे. पण ते उगाच चुकीच्या पद्धतीने नॅरेटिव्ह करायचे आणि निवडणूक महिलांची आणि दंड अजिंक्य बोलत ठोपटतोय. काय अर्थ? काय अर्थ आहे त्याला? म्हणजे टीका करायची नाही. मला त्यांचे खूप चांगले संबंध आहे, मला भेटले, मी त्यांचा पाया पडून आशीर्वाद घेतो. वाद नाही, पण शाश्वत जे आहे ते अजिबात नाही आणि बदल झाला पाहिजे. का लोक म्हणतात का आम्हाला देवराम लांडेचं आधार कार्ड आहे वगैरे, का? आता ती ठराविक लोक, कसं आहे, लाभार्थी काही लोक असतात, ते आपल्या नेत्यावर प्रेम व्यक्त करत असतात आणि ते बोलतात त्या व्हिडिओ फुटेज. आता आपल्याला सगळं माहिती आहे. मी सोशल मीडिया आणि हे सगळ्या याच्यात काम केलेला माणूस आहे. ते कसं घडतं, लोकांपुढे कसं येतं, खरं चित्र काय, हे सगळं मला माहिती आहे. पण आजची परिस्थिती ही पूर्ण बदललेली. याचं कारण तुम्हाला मी सांगतो की कुठेतरी एक पॉईंट असा येतो का तिथे जी काही घराणेशाही आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्या थांबल्या जातात आणि ते लोक करू शकतात. लोकांना ती भावना तयार होते आतून आणि ती भावना यावेळेस 100% तयार झालेली आहे. बदलाची भावना आहे, संघर्षाची भावना आहे, परिवर्तनाची भावना आहे. माई लांडे ठीक आहे, आता देवराम लांडेचं टीका करून झाली. देवराम लांडे काही इलेक्शन लढवत नाही, माई लांडे तर आहे, त्यांच्यावर काहीच बोलत नाही. तर त्या पण सासऱ्याच्या याच्यावर पावलं ठेवत असं वाटतं.
आता लोकांमध्ये अशी चर्चा आहे, उद्या त्या उमेदवाराला जरी आपण निवडून दिलं तरी त्यांचा कारभार ग्रामपंचायतला कोणी पाहिला, किती ग्रामसभा झाल्या किंवा कशा पद्धतीने तिथं कामकाज केलं जातं, हे मी कशाला सांगायचं? लोक सांगतात ना. आणि मग लोक ज्यावेळेस सांगतात त्या गोष्टी ग्राह्य पण आपण धरल्या पाहिजेत. उद्या ते जरी निवडून आले तरी शेवटी बिग बॉस घरातच आहेत ना. ते काय बाहेर नाही. उद्या ते अतुल शेठचं ऐकणार नाही, पण बिग बॉसचं ऐकतील. हे मी आज सांगतो. 2029 पर्यंत तुमची ही बाईट जपून ठेवा. काय काय स्थित्यंतर घडतात हे तुम्हाला त्याची 100% खात्री पटेल. ठीक आहे, आता ते जातील तेव्हा जातील, तुम्ही तर गेले, ठीक आहे. पण मला एक सांगा तुम्ही, का सुशिक्षित उमेदवार आहेत महिलांडे असं ते म्हणतायत, आणि समोरचे उमेदवार एवढे म्हणजे अजून नीट बोलता येत नाही, भाषणं व्यवस्थित करता येत नाही. मग आता हे जे आहे फरक, हा कसा भरून काढणार? कसं आहे, निवडणूक लढवताना केवळ एक निकष हा त्या उमेदवाराचं हे म्हणजे पात्रता ठरू शकत नाही. एखादा माणूस खूप बोलतो म्हणजे तो खूप काम करतो असं आहे का? आणि एखादा माणूस कमी बोलतो पण तो कमी काम करतो असं काय नाही. समजा माईताई त्या सुशिक्षित आहेत इथपर्यंत मान्य. आता माझी बायको MBA ना, पण ती थोडी कमी बोलते पण काम करते. आणि तिला म्हणजे माईताईंना त्यांच्या शिक्षक असल्यामुळे ते धडे थोडे आहेत त्यांच्या वडिलांकडून, ते मान्यच केले पाहिजे. तसं सुनीताताई बोराडे ह्या सामान्य कुटुंबातल्या आहेत. त्यांचं जे माहेर आहे चावण, तेही अगदी सामान्य कुटुंब. इकडं आल्यानंतर ठीक आहे, त्यांचे मिस्टर जरी प्रशासनात नोकरीला असले तरी ते सांप्रदायिक आणि वारकरी कुटुंबातलं घर आहे. त्याच्यामुळे ते बोलताना पण तुम्हाला जाणवेल कसं असतं. माणूस साधा बोलणं आणि चातुर्याने बोलणं ह्याच्यात खूप फरक आहे. त्या दोन्ही उमेदवारांचा फरक काय माहिती का? लोक आम्हाला बोलतात, चातुर्यपणा आणि साधेपणा हा निखळपणे दिसून येतो त्यांच्या चेहऱ्यावर, आणि त्याच्यावर उमेदवारी कोण जिंकेल हे ठरत नाही. ठीक आहे, भाषण आलंच पाहिजे, मुद्दे मांडता आले पाहिजे, पण ते जन्मजात माणूस कुठली गोष्ट शिकून येत नाही. ते हळूहळू त्यात आई शिकतील असं मला त्या ठिकाणी वाटतं. महिलांडे ते तर खूप शिकलेत. अजितदादा दखल घेतली, चांगली गोष्ट आहे ना. दादांनी दखल घेतलीच पाहिजे. आता कसं असतं, शेवटी पक्षाला आणि नेत्यांना चांगली माणसं पाहिजे असतात, त्यामुळे त्यांनी दखल घेतली. व्यक्तिगत त्यांची स्किल आहेत, त्याबाबत आपण चुकीचं बोलणं हे चुकीचं ठरेल. त्यांच्याकडे जे स्किल आहे ते आहेच, ते मान्य केलं पाहिजे. त्यांचे स्किल आहेत, ते चांगलं भजन म्हणतात, चांगली गाणी गातात, ते लोकांना आवडतं ना. आमच्या पण आमच्या कार्यक्रमाला आल्यानंतर आम्ही पण आवर्जून सांगतो, ताई एखादं गाणं तुम्ही म्हणा, एखादं भजन म्हणा, चांगलं वाटतं, लोकांना ऐकायला चांगलं वाटतं किंवा काय. पण ते कामच करतील किंवा मग ते व्यक्तिगत निर्णयाचे अधिकार त्यांना आहेत का ते घरात आहेत, ह्याच्यावर मात्र आपण सांगू शकत नाही. असं देवराम लांडे जातीवादी अशी हे पहा, मी कसं आहे, कोणत्या माणूस जन्माला येताना कोणत्या जातीत जन्माला यायचं किंवा कोणत्या कुटुंबात जन्माला यायचं हे काही कोणी ठरून आलेलं नसतं. शेवटी कुठं जन्माला यायचं हा थोडा ईश्वराचा पार्ट आहे. आणि मग आज असं असताना त्यांनी पूर्वकाळामध्ये ज्या ज्या काही गोष्टी केल्यात, जे काही वक्तव्य त्यांनी केलीत, ती त्याच अनुषंगाने केलेली आहेत. किंवा लाभार्थी देताना तुम्ही, आता आमचे ते मित्र आहेत, त्यांनी माहिती अधिकारात मी पाहिले त्या याद्या. मग बाबा असा भेदभाव तुम्ही का केला? काम करताना, विकासाची कामं करताना किंवा ज्या काही वैयक्तिक लाभाच्या योजना देताना असे भेदभाव तुम्ही का केले? त्याच्यातून तुम्ही स्पष्ट आम्ही सांगण्यापेक्षा ते कळतं ना जनतेला, आणि जनता म्हणते. आज जी काही गावागावांमध्ये चर्चा आहे तर तीच आहे का बाबा हे भाषण करताना किंवा एखाद्याबद्दल बोलताना ते त्या पद्धतीने बोलतात म्हणून तो टॅग त्यांना पडलेला आहे. असं सर्व समावेशक न बोलता विशिष्ट चालतंय. हे बघा, निवडून आल्यानंतर म्हणजे मतदान करताना जो काही लोक मतदान करतात ती सगळ्या समाजाची करतात का एका विशिष्ट समाजाची करतात? कुठल्या पण नाही. मग निवडून आल्यानंतर तो जो लोकप्रतिनिधी आहे तो एका समाजाचा असतो की सगळ्या समाजाचा असतो? सर्वांचा असतो. मग ते जबाबदारीचं भान आपल्याला असलं पाहिजे का आपण सर्वांना सोबत घेऊन काम करणं आवश्यक आहे, सर्वांसाठी काम करणं आवश्यक आहे. पण त्या गोष्टी न घडल्यामुळे तो धब्बा त्यांना लागलाय ना. मी म्हणेल काळा डाग लागलाय, पण तो लागलाय. हे म्हणजे मी नाही, सगळेच म्हणतात असं. धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल.